पनवेल, नवी मुंबई, रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। सिडको कॉलनीतील जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा मुद्दा दिवसेंदिवस तापत असताना नवीन पनवेल सेक्टर 14 येथील अमृतवेल कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या झालेल्या बैठकीत मोठा गोंधळ आणि मारहाणीची घटना घडल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। या प्रकरणी दोन्ही बाजूंनी येथे एकमेकांविरुद्ध तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत। मिळालेल्या माहितीनुसार नवीन पनवेल सेक्टर 14 येथील अमृतवेल कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या इमारतीच्या पुनर्विकासाबाबत चर्चा करण्यासाठी सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती। बैठकीदरम्यान पुनर्विकासाच्या अटी, प्रक्रिया आणि डेव्हलपरच्या निवडीवरून सभासद आणि सोसायटी व्यवस्थापन समिती यांच्यात तीव्र शाब्दिक वाद झाला। वाद वाढत गेल्यानंतर काही वेळातच परिस्थिती तणावपूर्ण झाली आणि धक्काबुक्कीची घटना घडली। दरम्यान काही बाहेरील तरुण बैठकीत घुसल्याचा आरोप रहिवाशांकडून करण्यात आला आहे। या तरुणांनी उपस्थित काही नागरिकांना मारहाण केल्याचा आरोपही करण्यात आला असून त्यामुळे सभेत एकच गोंधळ उडाला। या घटनेत सोसायटीतील 2 रहिवासी जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी पनवेलमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। तसेच सोसायटी कमिटी आणि डेव्हलपर्स यांच्यात आर्थिक व्यवहार झाल्याचा संशय काही रहिवाशांनी व्यक्त केला असून याबाबतही चौकशीची मागणी करण्यात येत आहे। या घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। दोन्ही बाजूंनी परस्पर आरोप करत तक्रारी दाखल केल्या असून पोलिसांकडून या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याची माहिती मिळाली आहे। पोलीस केस करायची।